झालं. The photoelectric current the photoelectric current the photoelectric current in a photoelectric cell the photoelectric current in photoelectric cell can be reduced to zero by a stopping potential of 1.8 volt of 1.8 volt. Monochromatic light of wavelength 2200 angstrom is incident cathode. Find the maximum kinetic energy find the maximum kinetic energy of the photoelectrons in joule. Charge on electron 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. काय दिलेलं आहे. फर्स्ट V0 दिलेला आहे, ई दिलेला आहे, अँड देन लॅम्बडा दिलेला आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी पुट करायची. आपण कालच बघितलं काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ए इंटू V0. जस्ट मल्टिप्लिकेशन करायचे. तर जरी तिथे त्यांनी ना लॅम्बडा दिलेला आहे, बट कायनेटिक एनर्जीचा लॅम्बडामध्ये काही हे नाही, फक्त त्यांनी वेवलेंथ सांगितली. ओके, जरी लॅम्बडा दिला तरी फॉर्म्युल्यामध्ये लॅम्बडाचा यूज नाही आहे. 1.8 into 1.6 into 10 raised to minus 19. 1.8 into 1.6 किती होतात? 2.88. 288 and then दोघां digits into 10 raised to minus 19. एनर्जी ते युनिट असणार आहे जूल. Next, the photoelectric cutoff voltage it means stopping potential in a certain experiment. झालंय का? हां, yes. Answer are 2.4. Right, okay. The threshold frequency for a certain metal झालंय. The threshold frequency for a certain metal is 3.3 into 10 raised to 14 hertz. The threshold frequency for a certain metal is 3.3 into 10 raised to minus 34 hertz. 10 raised to minus
sorry, 10 raised to 14 hertz, sorry, 10 raised to 14 hertz. If light of frequency 8.2 into 10 raised to 14 hertz is incident on the metal, predict the cutoff voltage for the photoelectric emission. ओके, काय काय गिवन आहे. फर्स्ट आपण फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, व्ही नॉट. सो कायनेटिक एनर्जी आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. फर्स्ट ऑफ ऑल वर्क फंक्शन आहे 0 इज इक्वल 5 नॉट इज इक्वल टू काय वर्क फंक्शन, प्लँक कॉन्स्टंट अँड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, राईट. अँड देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई व्ही नॉट. बट आपल्याला ई दिलेला आहे का, नाही दिलेला. सो ईच्या जागी काय पुट करणार आपण, फाय नॉट. ईच्या जागी एच व्ही आणि व्ही नॉटच्या जागी फाय नॉट, दोघं पुट करायचे. फर्स्ट अपॉन लिहिलं हे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच व्ही मायनस व्ही नॉट. ओके, फर्स्ट काय घेतला आहे कायनेटिक एनर्जीचा, ई व्ही नॉट. ओके, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई व्ही नॉट. सेकंड घेतलेला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच व्ही मायनस फाय नॉट. सो दोघं काय केले, इक्वेटिंग केले. इक्वेटिंग केल्यानंतर काय येईल आपलं, एल एच एस इक्वल आर एच एस ऑल्सो इक्वल. मग त्याच्यामध्ये ई व्ही नॉट अँड एच व्ही फाय नॉट. ई व्ही नॉट इज इक्वल टू एच व्ही फाय नॉट. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय पाहिजे, व्ही नॉट पाहिजे. सो सगळ्या टर्म शिफ्ट केल्या. सो व्ही नॉट इज इक्वल टू एच व्ही मायनस फाय नॉट अपॉन ई. आता इथे पण फाय नॉटच्या जागी काय पुट केला, एच व्ही नॉट. कळतं आहे. सो काय येईल मग, एच व्ही मायनस एच व्ही नॉट अपॉन ई. अँड देन दोघांमधला एच कॉमन काढला. सो एच व्ही मायनस व्ही नॉट अपॉन ई, तो आपण इथे लिहिला. क्लिअर. ओके, तो इथे फाइंड केला. मग आता व्हॅल्यू पुट करा. काय येईल, एच काय आपला प्लँक कॉन्स्टंट, राईट, 6.63 इंटू 10. करा व्हॅल्यू पुट. 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन ई किती आहे, 1.6 इंटू 10⁻⁻19. देन व्ही आहे आपला 8.2 इंटू 10⁻14 मायनस 3.3 इंटू 10⁻14. 10⁻14 कॉमन निघेल म्हणजे 8.2 मायनस 3.3. सो 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन 1.6 इंटू 10⁻19. 8.2 minus 3.3 into 10⁻14. सिक्स 6.63 अपॉन 1.6 किती होतात, 4.40.
8.2 minus 3.3, 4.9. .28 minus 34, 19 and 14. किती आलं? -1 ना. 10⁻²-1. सो एक डिजिट शिफ्ट करा. 0.2. फायनल कायनेटिक एनर्जी, सॉरी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, सॉरी. आलं आन्सर. Photoelectric emission is 2.2 volt. आलं? ओके. हे झालंय का? फाइंड द मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन हॅविंग डी ब्रॉगली वेवलेंथ 0.5 एंगस्ट्रॉम. डी ब्रॉगलीचे नाही झाले मे बी ना, का झालंय? एक झालंय, पण calculate the de Broglie wavelength of an electron moving with the kinetic energy of 100 eV passing through a circular hole of diameter 2 angstrom. ओके, हे नाही झालेलं आहे ना. फाइंड द मोमेंटम ऑफ the electron having the Broglie. Find the momentum of the electron having the Broglie wavelength 0.5 angstrom. मीटर मध्ये कन्वर्ट. 0.5 into 10⁻⁻10 मीटर. ओके. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मोमेंटम म्हणजे काय? पी. सो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, लॅम्बडा इज इक्वल टू प्लँक कॉन्स्टंट अपॉन मोमेंटम, अँड देन मोमेंटम इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा. प्लँक कॉन्स्टंट माहितीच आहे आपल्याला, 6.63 into 10⁻⁻. अपॉन इजी एकदम. .63 अपॉन 0.5. किती होतात? 13.26 into
into 10 raised to minus 34 into 10 raised to 10 into 10 raised to 24. मोमेंटमचं युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. सॉरी. नेक्स्ट, अ क्रॅकर ऑफ मास, एक सेकंड. A cracker of mass m at rest explodes. A cracker of mass explodes in two parts, mass m1 and m2, with non-zero velocities. Find the ratio of the de Broglie wavelength. Find the de Broglie wavelength of two particles. ओके, म्हणजे काय फाइंड आउट करायचं इथे, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. त्यांनी दिलेलं काय, फर्स्ट अपॉन मोमेंटम ऑफ मास m1, मोमेंटम ऑफ मास, आणि इनिशियल मोमेंटम काय दिलेला आहे, इनिशियल मोमेंटम ऑफ मास 0 दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट घे, लॅम्बडा 1 इज इक्वल टू, थेरॉटिकल हे, लॅम्बडा 1 इज इक्वल टू de Broglie wavelength of mass, de Broglie wavelength of mass m1, and lambda 2 de Broglie wavelength of mass m2. नेक्स्ट लाइन मध्ये इनिशियल मोमेंटम ऑफ मास, initial moment of mass is equal to momentum is equal to 0. नेक्स्ट लाइन मध्ये P1 is equal to momentum of mass m1, P2 is equal to momentum of mass m2. नेक्स्ट लाइन मध्ये फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, P bar is equal to P1 plus P2, and we know that P काय आहे आपला 0, then P1 plus P2. इन स्केलर फॉर्म मध्ये काय येईल मग, P1 इज इक्वल टू मायनस P2. आता आपल्याला मायनस साइन कॅन्सल करायचं तर आपण काय घेतो, मॅग्निट्यूड मध्ये घेतो, राईट. सो P1 इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड P2 झालं. नेक्स्ट लाइन मध्ये de Broglie wavelength इज गिवन बाय, आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला, काय होता, लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. h मीन्स प्लॅंक कॉन्स्टंट, p मीन्स मोमेंटम, राईट. सो फर्स्ट वेवलेंथ 2 आहे, राईट. सो व्हॅल्यू पण 2 असणार आहे. लॅम्बडा 1 इज इक्वल टू h अपॉन p1 and lambda 2 is equal to h upon p2. सो मोमेंटम फाइंड करायचं आहे. मोमेंटम म्हणजे काय मग, P1 इज इक्वल टू अँड P2 इज इक्वल टू, राईट. सो P1 इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा 1 अँड P2 इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा 2. ओके, देन P1 P2 याला इक्वेशन 1 म्हणा,
याला इक्वेशन 2 आणि याला इक्वेशन 3, राईट. सो गिवन इक्वेशन 1 मध्ये काय आहे, दोघं इक्वेटिंग आहे, राईट. दोघं काय आहे, इक्वेटिंग. म्हणजेच काय येईल, h अपॉन लॅम्बडा 1 इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा 2. आणि आपल्याला कोणाचा रेशो हवा आहे, फक्त वेवलेंथ ऑफ फर्स्ट लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. मग काय येईल, एच एच ग्रेड काय होईल, कॅन्सल, राईट. राहिलं काय मग, लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 1. तो रेशो काय आहे मग, लॅम्बडा 2 इज इक्वल टू 1 and 1. Sorry. The ratio of de Broglie wavelength of two particles is 1:1. Next, calculate the de Broglie wavelength. Calculate the de Broglie wavelength of an electron moving with speed 5 into 10 raised to 6. Moving with speed 5 into 10 raised to 6. Mass of electrons 9.1 into 10 raised to minus 31 kg. सो काय काय दिलेलं आहे त्यांनी, फर्स्ट v दिलेलं आहे, वेलॉसिटी v इज इक्वल टू 5 इंटू 10 रेस टू 6 मीटर पर सेकंड. मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेलं आहे 9.1 इंटू 10 रेस टू मायनस 31 kg. ओके. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे त्यांनी, डी ब्रॉगली ऑफ वेवलेंथ, सेम फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन p. बट मोमेंटम दिलं आहे का, नाही. सो वी नो दॅट मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. सो लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन m इंटू v. And we know that Planck constant 6.63 into 10 raised to minus 34. So 6.63 into 10 raised to minus 6.63 into 10 raised to minus 34 upon m किती आहे, 9.1 into 10 raised to minus 31 into 5 into 10 raised to 6. टेनच्या पॉवर सगळ्यावरती जाऊ द्या हवं तर. 6.63 इंटू 10 रेस टू मायनस 34 प्लस 31 मायनस 6 अपॉन 9.1 इंटू 5. मायनस 34 प्लस 31 मायनस 6 किती होतात, 34 मायनस 31 मायनस 3, राईट. मायनस मायनस प्लस अँड देन मायनस 9. सिक्स 6.63 इंटू 5 किती होतात, केलं, सॉरी 9.1. 9.1 इंटू 5 किती होता, 45.5. आलं. 6.63 अपॉन 45.5 इंटू 10 रेस टू मायनस 9. आलं आन्सर.
राईट 0.14 इंटू 10⁻⁹ बट आपल्याला ॲमस्ट्रॉंगमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो 1.4 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻⁹ सो 1.4 इंटू 10⁻⁻10 अँड देन 1.4 ॲमस्ट्रॉंग. पुढच्या व्हॅल्यू लिहिल्या तरी नाही लिहिल्या तरी चालेल. 5757. ओके, कळलं ना? ही आपली वेवलेंथ कशामध्ये आली? मीटरमध्ये आली. आणि आपण ती ॲमस्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट केली. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली वेवलेंथ. Calculate the de Broglie wavelength of an electron. Calculate the de Broglie wavelength of an electron moving with 1/3 of the speed of light in vacuum. In bracket neglected relativistic effect bracket complete. Given Planck constant is H is equal to 6.63 into 10⁻⁻34. M is equal to 9.1 into 10⁻⁻31. ओके, त्यांनी दिलेलं काय? स्पीड ऑफ लाईट किती सांगितली? म्हणजे v इज इक्वल टू 1/3 टाईम, राईट? सो 1/3c. क्लिअर? म्हणजेच काय येईल? स्पीड ऑफ लाईट यू नो दॅट किती आहे? 3 × 10⁸, राईट? सो 3 × 10⁸ अपॉन 3 गेट कॅन्सल, राहिलं फक्त 10⁸. आणि फॉर्म्युला काय आपला डी ब्रॉग्ली ऑफ वेवलेंथचा? सेम, लॅम्बडा इज इक्वल टू h/p. p तर दिलेला नाही, देन लॅम्बडा इज इक्वल टू m × v. सो 6.63 into 10⁻⁻34 upon 9.1 into 10⁻34 आहे का 31 आहे, सॉरी, इंटू 10⁸. 10च्या पॉवर आपण हे आत्ताच केलं ना, 6.63/9. ओके, फक्त तिथे इंटू 5 होतं. सो 6.63/9.1. ज्या कॉन्स्टंट टर्म आहे ना त्यांचं मल्टिप्लिकेशन लर्न ठेवायचं, त्यांचं डिवाइड लर्न ठेवायचं, म्हणजे इझी जातं. आता ही व्हॅल्यू चेंज होणार आहे का कधी? प्लँक कॉन्स्टंट नाही, ही चेंज होणार आहे का? नाही. मग किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन असे जे काही असेल, मल्टिप्लिकेशन असो किंवा डिवाइड लर्न असू द्यायचं, म्हणजे इझी जातं. -34 इंटू -10⁻31 इंटू 10⁻⁻8. 35 - 31 किती होतात? इंटू 10⁻⁴ आणि -4 - 8 - 12. 6/9 किती होतात? सॉरी, इथे 11 येईल ना? ओके, इथे काय येईल? 34 - 31 किती होतात? -3, राईट? आणि -3 - 8 मोठेची साईन द्यावी लागेल. -34 आहे ना, मग मायनस येईल. ओके, आता 6.63/9.1 किती होता? केलं
हॅलो हो हॅलो झिरो पॉईंट काय ते कॅल्क्युलेशनची पटापट प्रॅक्टिस कर बोल ना 0. हां मग काय द्यायचं 0.72 पुढे जे काय असेल ते ओके अँड देन इथे आपल्याला 7.2 इंटू 10 एक डिजिट घ्यायचा म्हणजे -12 इकडे पण ऑलरेडी शिफ्ट केलं असतं तरी चाललं असतं खाली केलं असतं तरी चाललं असतं पॉईंट पकडायचेच नाही पॉईंट पकडले का जास्त कन्फ्युजन होतं डायरेक्टली डिवाइड करायचं 663/9 फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आता ही टर्म याच्यापेक्षा मोठी आहे ना माझीच 0 पॉईंट घेऊन घ्यायचा अँड देन मग डिवाइड करायचं आलं लॅम्बडा इज इक्वल टू 7.2 इंटू 10⁻12 मीटर नेक्स्ट what is the speed of proton having de Broglie wavelength of 0.08 angstrom 0.08 angstrom ओके देन मास ऑफ प्रोटॉन किती आहे मास ऑफ प्रोटॉन किती आहे इलेक्ट्रॉन येते इकडे केमिस्ट्रीमध्ये तर असेल ना म्हणजे प्रत्येक वेळेस यूज करत असतील केमिस्ट्रीमध्ये नाही 1.6 इंटू 10⁻27 लक्षात घ्या दोघी व्हॅल्यू 1 इंटू 1.6 इंटू 10⁻27 kg ओके आणि स्ट्रॉंगमध्ये दिलेलं आहे ते मीटरमध्ये करायला काय होईल राईट 0.0 इंटू 10⁻⁻, ओके अँड देन 2 डिजिट शिफ्ट करा म्हणजे 8 इंटू 10⁻12 मीटर फॉर्म्युला तोच लॅम्बडा इज इक्वल टू h/mv बट इथे काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्यांनी स्पीड ऑफ प्रोटॉन v कॅल्क्युलेट करायला लावलं आहे राईट v इज इक्वल टू h/m लॅम्बडा 6.63 इंटू 10⁻34 upon 1.6 इंटू 10⁻27 इंटू 8 इंटू -12 1.6 इंटू 8 13.37 13.37
काय आलं डिवाइड 0.49 आणि हे काय आलं -34 राईट 10⁵ ना सॉरी ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल किंवा 49.3 × 10⁵ मीटर पर सेकंड. Calculate the de Broglie wavelength of wave झाले का हे associated with the beam of neutrons of energy calculate the de Broglie wavelength of wave associated with a beam of neutrons of energy 0.025 eV. Planck constant H is equal to 6.63 × 10⁻⁻34 and mass of neutron is equal to same आहे 1.26 × 10⁻27. ओके काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता यांनी डी ब्रॉगली वेवलेंथ. आता इथे न मोमेंटम दिलेलं आहे न वेलॉसिटी दिलेली काहीच दिलेली नाही. फर्स्ट ऑफ ऑल मग इथे त्यांनी दिलेली ती एनर्जी. ओके एनर्जी जूलमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल ई व्ही आहे ना सो जूलमध्ये इंटू 1.6 × 10⁻⁻19 जूल. कुठला फॉर्म्युला आहे मग आपला डी ब्रॉगलीचा ज्याच्यात एनर्जी आहे अँड मास पण आहे आणि प्लँक कॉन्स्टंट पण आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h/√2mE. ओके सो 6.63 × 10⁻34 अपॉन √2 × 1.67 × 10⁻27 into 0.025 into 1.6 into 10⁻19. सॉरी करा कॅल्क्युलेट सांगा बरं मला आन्सर काय तर. त्यांचं मल्टिप्लिकेशन 0.04 घेऊन घे. 6.63 × 10⁻34 √1.67 into 3.34 इंटू यांचं आहे 0.04 इंटू 10⁻27 मायनस 19. ना 0.025 into 1.6 multiplication.
-27 -19 46 46 का हां सॉरी 46 -46 आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर 23 3.3 into 0.04 sorry 0.1336 0.1336 आहे. ओके, इकडे अंडर रूटमध्ये काय आलं होतं 46, ते स्क्वेअर रूटच्या बाहेर झालं 23 -23 आणि वरती जाऊन झालं +23. आता कोणाचं स्क्वेअर रूट आहे 0.313 0.3656 6.63 upon 0.365 into 10⁻³ -34 and 23 किती होतात -11. ओके, आता 6.63 अपॉन आलं 0. नाही 6.63 अपॉन 0.36 केलं का? इकडे करा ना मग. कंटाळा आला का? सगळे ते तर मी बुक्सच्या बाहेरचं सांगते तरी, जे मोस्ट ऑफ विचारले जातात NCERTचे. कारण बुकमधले सॉल्व अनसॉल्व तुमच्याकडे ऑलरेडी असतातच. $18.41 आहे. 18.41 into 10⁻⁻11 आणि आपल्याला ॲमस्ट्रॉंगमध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल 1.841 into 10⁻⁻10. ओके, ॲमस्ट्रॉंग 10⁻⁻10 मीटर. हे मीटरमध्ये असेल तर ॲज इट इज तसंच ठेवायचं आणि ॲमस्ट्रॉंगमध्ये असेल तर दोघी पाहिजे. नेक्स्ट, फाइंड द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. झालंय का हे? फाइंड द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन ॲक्सिलरेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स 50 व्होल्ट. नाही झालंय मे बी. फाइंड द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन, हे लिहून झालं का? फाइंड द वेवलेंथ ऑफ प्रोटॉन ॲक्सिलरेटेड by a potential difference of 50 व्होल्ट. 50 म्हणजे कॅपिटल व्ही पोटेन्शियल दिलेला आहे 50 व्होल्ट. अँड मास ऑफ प्रोटॉन किती आहे 1.6 into 10⁻⁻27. राईट. कुठला फॉर्म्युला येईल तर इथे वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचे.
आता इथे मोमेंटम दिलेलं आहे का? नाही. वेलॉसिटी दिलेली का? नाही. म्हणजे तो फॉर्म्युला येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे आपला आता? आत्ताच बघितलं आपण एच अपॉन काय होता? स्क्वेअर रूट 2m e. बट ई दिलेलं आहे का? एनर्जी दिलेली का? नाही. मग अगेन एनर्जी काय? E इज इक्वल टू EV, राईट? सो एच अपॉन अंडर रूट 2 इंटू m इंटू EV. ओके. ई किती घेणार? 1.6 इंटू 10⁻⁻⁹. मी इथं दिलेलाच आहे. सो 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन 2 इंटू 1.67 इंटू 10⁻⁻27 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू 50. 1.6 इंटू 1.6 आन्सर सांग. 6.63 इंटू 10⁻⁻34 अपॉन 1.6 इंटू 1.6 इंटू 10⁻44. 10च्या पॉवरमध्ये येतं आहे -44. बाहेर काय निघेल ते -22. ओके. सगळं मल्टिप्लिकेशन केलं मी, डायरेक्ट लिहिलं ते. इथे लिहिलं ना, यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून काय येतं आहे? 1.67. 1.6 इंटू 50 इंटू 2 त्याचं 1.6च येतं आहे. अँड देन 1.67 इंटू 1.6 काय येणार आहे परत? त्याचं पण स्क्वेअर रूट आहे. म्हणजे काय येईल? काय येईल? काही येईल. 1.6 इंटू 1.6च आहे ना, आणि त्याचा पण स्क्वेअर रूट म्हणजे 1.6च येईल. अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻34 इंटू 10⁻⁻22 वरती जाऊन काय होईल? +22. आता 6.63 अपॉन 1.6 किती होतात? 4.14. 4.14 इंटू 10⁻² हे किती होतात? मायनस प्लस मायनस -2 अँड -12. हॅलो, आपल्याला कशामध्ये पाहिजे? ॲमस्ट्रॉंगमध्ये पाहिजे, राईट? म्हणजे 10⁻⁻10 म्हणजे -2 करावं लागेल. म्हणजे इकडे 2 डिजिट शिफ्ट करावं लागेल. सो 0.0414 इंटू 10⁻⁻10 अँड देन 0.041 ॲमस्ट्रॉंग. हे मीटरमध्ये झालं, हे ॲमस्ट्रॉंगमध्ये झालं. कळलं? लास्ट घ्या आता. What is the de Broglie wavelength? What is the de Broglie wavelength of an electron what is the de Broglie wavelength of an electron
accelerated through 2500 volt. कुठला फॉर्म्युला येईल बरं आता इथे? आपण बघितलं बघा डी ब्रॉगली ऑफ वेवलेंथ. डी ब्रॉगली ऑफ वेवलेंथमध्ये लॅम्बडाचा, ज्याच्यात आपण याच्यात होता वेव ड्युएलिटी नेचरमध्ये, कारण की व्होल्ट दिलेला आहे, डी ब्रॉगली वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. कुठला फॉर्म्युला येईल? लॅम्बडा इज इक्वल टू, बाकीच्या कुठल्याच टर्म दिलेला नाही, राईट, 1.288 अपॉन अंडर रूट व्ही. सो 1/288 अपॉन अंडर रूट 25. अँड देन वी नो दॅट 25 कोणाचं स्क्वेअर रूट आहे? 5. 2500 म्हणजे कोणाचं येईल? 55. सो 1.288 अपॉन 50. नॅनोमीटरमध्ये. सेम 120चं पण सॉल्व करा. इज इक्वल टू 120 व्होल्ट. लॅम्बडा दोघे आन्सर सांगा मला काय आता. नेक्स्ट लेक्चरला आला आहे तो, पण काल ओरडलं असेल ना कुणी, तर यायचं 5 मिनटं आधी. आलो होतं आधीच्या लेक्चरला. फर्स्ट काय आलं? राईट, 0.024 नॅनोमीटर. 0.024 NM. स्क्वेअर रूट ऑफ 120 किती आहे? किती स्क्वेअर रूट ऑफ 120? $10.95. करा डिवाइड.
काय आलं आन्सर 120चं? आलं का? 0.11. ओके, ठीक आहे. हे चॅप्टर इथे. नेक्स्ट चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय, केमिस्ट्री. लास्ट हे चॅप्टर. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. काय म्हणजे याच्यामध्ये लास्ट सेमीकंडक्टर, पण ते झालं आहे ना, सो ते सांगते मी. स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय. काय माहिती बरं ॲटमबद्दल थोडंफार? फर्स्ट कोण होते ॲटमला डिस्कवर करणारे? डिस्कवर ऑफ ॲटमिक स्ट्रक्चर फर्स्ट कोण होते? त्यांनी काहीतरी ॲटमबद्दल सांगितलं, पण ते काहीच रिसर्च नाही, फक्त सांगितलं, पण प्रूफ काहीच करू शकले नाही. किती बरं ॲटमबद्दल स्टडी करणारे टोटल सायंटिस्ट? किती आहे सगळी टोटल? नाही आठवते. फर्स्ट कोण होते? डाल्टन. ओके, फक्त ते प्रूफ करू शकले नव्हते. त्याच्यानंतर कोण आलं? थॉम्सन. ओके, थॉम्सन नंतर आले जिजर. त्यांच्यानंतर आले रुदरफोर्ड. त्यांच्यानंतर आले मॅक्सवेल आणि लास्ट बोहर्स. यांनी काय केलेलं आहे? ॲटॉमिक स्ट्रक्चर्सचं काय केलेलं आहे? सायंटिस्ट म्हणजे डिस्कवर केलेलं आहे. फर्स्ट डाल्टन यांनी काय फक्त एक आहे बुवा, पण मग कसं आहे काय ते काहीच सांगू शकत, सगळ्यात स्मॉल पार्टिकल. मग त्याच्यानंतर थॉम्सन आले. त्यांनी काय सांगितलं की ॲटम आहे हा कसा आहे? एक स्पेरिकल सारखा आहे. अजून त्यांनी एक नाव दिलं होतं, यांनी आपला मोतीचूरच्या लाडूसारखं छोटे छोटे पार्टिकल्स मिळून तो एक स्पेअर क्रिएट होतो. त्याच्यानंतर जिजर यांनी काय सांगितलं, ते एक एक्सपेरिमेंट त्यांनी रिसर्च केला होता, पण ते फक्त त्यांनी सांगितलं होतं, मांडणी केली होती, बट तो एक्सपेरिमेंट प्रूफ कुणी केला? रुदरफोर्डांनी. पार्टिकल्स जातात, एक गोल्डन फॉईल अटॅच केलेली असते, ते पार्टिकल्स जे काही पार्टिकल्स असते ते तिकडे काय होतात? रिफ्लेक्ट होऊन जातात. हे कुणी सांगितलं होतं? रुदरफोर्ड यांनी. त्याच्यानंतर कोण आले? मॅक्सवेल. मॅक्सवेल यांनी काय सांगितलं होतं? साईज ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे कोणत्या याच्यामध्ये आहे? एक वेव्ह पार्टिकल्समध्ये आहे, जे एनर्जी इमिट करतात. आणि त्याच्यानंतर आले होते बोर्स. मग तुम्हाला ते बोर्स पॉस्च्युलेट थेरी माहितीच आहे, स्पेक्ट्रम फॉर्ममध्ये. ओके, यांनी सगळ्यांनी स्टडी केला होता ॲटम्सचा, आणि त्याच्यावरच पूर्ण हे चॅप्टर डिपेंड आहे. हेडिंग टाका ॲटम. फर्स्ट ॲटम. ॲटम, the smallest unit particle of any element. The smallest particle of any element, it's called atom. Then next, molecule. The group of an atom. It's called molecules. Next, nuclei.
कोणाला म्हणतात न्यूक्लियाय? ॲटममध्ये जो सेंटरला असतो, द सेंटर ऑफ ॲन ॲटम इट्स कॉल्ड न्यूक्लियाय. ओके. डिस्कवरी ऑफ ॲन, हे सगळे एक शॉर्टमध्ये मी लिहून देईल आणि मग ते डिस्क्राईब करून देईल, जसं डायोडचं लिहून दिलं होतं ना. अँड देन प्रत्येक एक एक एक्सप्लेन ते बघूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. अजून काय काय माहिती तुम्हाला ॲटमबद्दल?